तर हिंदू विवाह हा फक्त मुलगा किंवा मुलीचा विवाह नसतो, तर दोन कुटुंबाचा विवाह असतो। यामुळे मुलीला सासरसोबत माहेरच्यांच्याही परंपरा आयुष्यभर निभावायच्या असतात। प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की आपली मुलगी ज्या घरी जाणार त्या घरी ती सुखी असावी। मात्र कधी कधी आपली एक छोटीशी चुकीचा परिणाम मुलीसोबत माहेरच्या लोकांनाही भोगावा लागतो। तर तुम्ही कुठेतरी वाचलं असेल किंवा ऐकलं असेल की लग्नानंतर विवाहित मुलीला कधीही चुकून लोणचं देऊ नये, तर अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात। मात्र तुम्हाला यामागील कारण माहीत आहे का की विवाहित मुलीला लोणचं देऊ नये? तर शास्त्रानुसार मुलीला कधीच माहेरकडून लोणचं देऊ नये, कारण यामुळे नात्यामध्ये तेढ निर्माण होऊ शकते आणि ज्या घरी मुलीला लोणचं दिलं जातं त्या घरी मुलगी कधीच सुखी राहत नाही आणि तिला मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक समस्याचा सामना करावा लागू शकतो। तर सासरचे लोक तिला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे टोमणे मारत असतात। त्यामुळे विवाहित मुलीला कधीच लोणचं देऊ नये आणि शास्त्रानुसार मुलीला कधीच लोणच्याशिवाय झाडू, सुई, चाळणी, मिरची इत्यादी गोष्टी देखील देऊ नयेत। याचा विपरीत परिणाम वैवाहिक आयुष्यावर देखील पडू शकतो। तर तुमचं यावर काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा व अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।